आता आम्ही हे गांभीर्यानं घेतलेलं आहे की बाब आता आमच्या नजरेसमोर आलेली आहे. जयशिवराव पवार इतिहास संशोधक यांनी जे करवीर संस्थापिका महाराणी ताराणी साहेबांच्यावर जे पुस्तक लिहिलेलं आहे ते पुस्तक पहिल्यांदा वाचल्यानंतर एखादी संस्थापिका राणी कसं काम करू शकते, पन्हाळगडावर राजधानी करून कशा पद्धतीनं मोगलाची लढाई दिली हे वाचल्यानंतर आम्ही फार प्रभावित झालो. करवीर संस्थापिका ताराणी माई साहेबांच्याबद्दल आमचा आदर फारच वाढलेला आहे. त्याबद्दल आता आम्ही समाधी होईतोपर्यंत थांबणार नाही. आज शरद पवार आणि अजित पवारांची भेट झाली, त्यानंतर अनेक चर्चांना उधाण आलं. एकीकडे आपल्याला माहिती आहे की उद्धव ठाकरे आणि दोन्ही ठाकरेंची भेट झाली, त्यानंतर आजची ही भेट. कसं या सगळ्या भेटींच्याकडे अनेक जण चर्चा करताना आता ठाकरे बंधूंचं जे आहे ते एकत्र येण्यावर आहे, त्याबद्दल आमच्या शुभेच्छा आहेत. परंतु पवारसाहेब आणि अजित पवारांची जी भेट झाली त्याबद्दल अजून अजित पवार साहेबांनी आम्हाला काय याबद्दलची कल्पना दिलेली नाही आणि त्याबद्दलची मला माहिती नाही काय आहे. परंतु त्यांनी खुलासा असा केला की अनेक मंडळावर अनेक ट्रस्टीजवर ते अध्यक्ष आणि आम्ही सदस्य आणि उपाध्यक्ष असल्यामुळं या बैठकीला आम्हाला उपस्थित राहावं लागतं असा खुलासा त्यांनी केल्याचं ऐकलं. पण संजय राऊत म्हणतात की अजित पवार आणि शरद पवार हे दोघे एकत्र आधीपासूनच आहेत. मग फारच मोठा आनंद आहे आम्हाला. संजय राऊतांना जर पवार साहेबांनी सांगितलं असेल तर फार मोठा आनंद आम्हा सर्वांना होईल. दोघेही एकत्र आले तर आपल्यासारख्या नाही आनंदच वाटेल ना. अनेक वर्ष आम्ही दोघांच्याबरोबर काम केलेलं आहे. अनेक वर्ष त्यांच्या विचारावर आम्ही वाढलेले कार्यकर्ते आहोत. त्यामुळे सगळ्यांना साहजिकच आनंद होणार आहे. विचार करावा असं तुम्ही विनंती करणार का? आता झाला तर काय निश्चितच. कर्जमाफीच्या मुद्द्यावरून शेतकरी आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत. जर पाहिलं तर आज एक पंढरपूरमध्ये एक मेळावा पार पडतोय. त्या मेळाव्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. त्या कार्यक्रमादरम्यान काही शेतकऱ्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवल्याचं पाहायला मिळतं. नाही, यापूर्वी अनेक वेळा मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री जाहीर केलं आहे योग्य वेळी आम्ही कर्जमाफी करणार आहोत. नाही, मी माहिती घेतलेली नाही, मी माहिती घेईन. आता पिण्याच्या पाण्याबद्दल एक फार मोठी समस्या संपूर्ण राज्यामध्ये उभी राहते. त्याचं चित्र आम्ही टीव्हीवरून बघितलं. मला वाटतं पाऊस इतका पडून धरणं सगळी भरून वास्तविक बाष्पीभवन एवढं झालं. आता परवा दिवशी नागपूरला 44.7 म्हणजे 45 डिग्री सेल्सिअस म्हणजे मला वाटतं हे देशातलं जगातलं. आम्ही यापूर्वी कधी कधी त्या गल्फ कंट्रीमध्ये आम्ही 40 मिनिटं घाबरून जात नव्हतो. आता आपल्याकडे 40 सर्रास झालं. फार मोठी परिस्थिती आहे. मला वाटतं या धरणावर मला वाटतं मी मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे की आपल्याला सोलरवरती बसून काय करता येईल काय, म्हणजे बाष्पीभवन कमी होईल आणि वीजही उत्पन्न होईल अशी काहीतरी टेक्नॉलॉजी काढली पाहिजे. कारण बाष्पीभवन एवढं झालं की पाणी रोजच्या खर्चापेक्षा बाष्पीभवनचा जास्त पाण्याचा साठा कमी व्हायला लागलेला आहे. ही खरोखरच चिंताजनक बाब आहे. यावर सरकारला तात्काळ म्हणजे विचार करण्याची आवश्यकता आहे. याबद्दल येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीपुढे हा विषय मी नक्की मांडेन. नाही, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाणी, कारण आपल्याकडं इतकी काही उष्णता वाढलेली नाही, बाष्पीभवनही इतकं झालेलं नाही. पण सगळ्या धरणामध्ये पुरेसा साठा आहे. अजून काही कुठल्याही गावामध्ये मला वाटतं बहुतेक फारसे टँकर द्यावे लागलेले नाहीत. धनगरवाड्याचा प्रश्न गंभीर आहे. मी माहिती घेतो. अशा पद्धतीचे अनेक धनगरवाड्या मी तात्काळ माहिती घेतो आणि जिल्हा नियोजन मंडळामधून अशाला तात्काळ रस्ते करण्यासाठी आम्ही निधी देण्याचा प्रयत्न करू. कारण त्या ठिकाणी वन विभागाची अडचण नेहमी आडवी येते. हे सगळा तांत्रिक मुद्दा नेहमी आडवा आलेला आहे आणि आजपर्यंत तिथे रस्ते झाले. रस्त्याला वास्तविक फॉरेस्ट अडवत नाही. जो रस्ता चालू आहे त्याला परवानगी देतं. काय झाले नेमकं काय झालं याची माहिती मी नक्की घेईन. कोल्हापूरचे काही इतिहास संशोधक आणि काही मंडळी अनेक वर्षापासून संगम माऊली जिल्हा सातारा येथे असलेल्या करवीर संस्थापिका महाराणी ताराणी साहेबांची समाधी शोधून काढून त्यांचं संवर्धन चांगल्या पद्धतीनं व्हावं, चांगलं स्मारक व्हावं यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांनी परवाच माझी भेट घेतलेली होती. त्यांनी इथं आंदोलन केलेलं होतं. मी त्यांना बोलावून घेतलं, त्यांच्याकडून माहिती घेतली आणि माहितीमध्ये असं लक्षात आलं की 2017मध्ये सातारा जिल्हा नियोजन मंडळामधून 92 लाख आणि काही रक्कम यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून मंजूर करून आणण्यात आलेली होती. तरी अद्याप त्या समाधीचं संवर्धन झालेलं नाही.
आणि म्हणून आज तातडीनं आपण बैठक बोलावली. पीसीद्वारे साताऱ्याचे जिल्हाधिकारी श्री पाटील, नंतर सुप्रिंट इंजिनियर, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, नागेशकर ते आर्किटेक्ट त्यांनी नेमले आहेत ते, या सर्व आणि आम्ही सर्वजण, मी जिल्हाधिकारी आणि विजयराव देणे आणि त्यांचे सगळे सहकारी, काही इतिहास संशोधक होते, ते सगळे उपस्थित होते. जिल्हाधिकारी सातारा यांनी आम्हाला सांगितलं की 26 कोटीचा आराखडा आता आम्ही तयार केलेला आहे. तिथं थोरल्या शाहू महाराजांचीही समाधी आहे आणि ही संपूर्ण परिसर हा राजघराण्याशी ताब्यामध्ये आहे. आणि त्याचं एक चांगलं प्रेझेंटेशनही त्यांनी दाखवलं. तर ते उदयनराजे, खासदार उदयनराजेंना, आता सध्याचे मंत्री जे आहेत सार्वजनिक मंत्री शिवेंद्रराजेंना ते दाखवून, पालकमंत्र्यांना दाखवून ते लवकरात लवकर हे शासनाकडे पाठवणार आहेत आणि काम चालू करणार आहेत. आम्ही त्यांना सूचना केल्या की तात्काळ 3% जिल्हा नियोजन मंडळाचा जो निधी आहे गड किल्ल्यासाठी वगैरे, त्याचा वापर करून पहिल्यांदा हे स्मारक ते व्यवस्थित जतन करा, संरक्षित करा आणि मग तुमचा 26 कोटीचा जो आराखडा आहे, कारण ती काय लगेच होणार नाही. आणि काही इतिहास संशोधक सांगत होते त्या शिळा आम्ही शोधून काढल्या, त्याला वज्रदीप लावला वगैरे. ही बाब वास्तविक शासनानं हातामध्ये घ्यायची आहे. म्हणून आम्ही योग्य त्या सूचना दिल्या आणि 2-3 दिवसामध्ये जिल्हाधिकारी सातारा यांनी बैठक घ्यावी, या सगळ्या लोकांना बोलावून घ्यावं, यांच्या शंका, त्यांच्या ज्या आहेत अपेक्षा त्या समजून घेऊन त्यामध्ये त्याचा अंतर्भाव करावा असं ठरण्यात आलं आणि बैठक समाप्त झाली. 2007 साली तुम्ही सगळी जी समाधी आहे तारांची ती गुजरातमध्ये मंजूर केला होता. दोन्ही बाजूची सरकार आली, इतकं वर्ष झालं, का उदासीनता का सरकार? आता आम्ही हे गांभीर्यानं घेतलेलं आहे की बाब आता आमच्या नजरेसमोर आलेली आहे. जयशिवराव पवार इतिहास संशोधक यांनी जे करवीर संस्थापिका महाराणी ताराणी साहेबांच्यावर जे पुस्तक लिहिलेलं आहे, ते पुस्तक पहिल्यांदा वाचल्यानंतर एखादी संस्थापिका राणी कसं काम करू शकते, पन्हाळगडावर राजधानी करून कशा पद्धतीनं मोगलाची लढाई दिली, हे वाचल्यानंतर आम्ही फार प्रभावित झालो. करवीर संस्थापिका ताराणी माई साहेबांच्याबद्दल आमचा आदर फारच वाढलेला आहे. त्याबद्दल आता आम्ही समाधी होईतोपर्यंत थांबणार नाही. आज शरद पवार आणि अजित पवार अनेक चर्चांना उधाण आलं. एकीकडे आपल्याला माहिती आहे की उद्धव ठाकरे आणि दोन्ही ठाकरेंची भेट झाली, त्यानंतर आजची ही भेट, कसं या सगळ्या भेटींच्याकडे अनेक जण चर्चा करताना आता ठाकरे बंधूंचं जे आहे ते एकत्र येण्यावर आहे, त्याबद्दल आमच्या शुभेच्छा आहेत. परंतु पवारसाहेब आणि अजित पवारांची जी भेट झाली त्याबद्दल अजून अजित पवार साहेबांनी आम्हाला काय याबद्दलची कल्पना दिलेली नाही आणि त्याबद्दलची मला माहिती नाही काय आहे. परंतु त्यांनी खुलासा असा केला की अनेक मंडळावर, अनेक ट्रस्टीजवर ते अध्यक्ष आणि आम्ही सदस्य आणि उपाध्यक्ष असल्यामुळं या बैठकीला आम्हाला उपस्थित राहावं लागतं, असा खुलासा त्यांनी केल्याचं ऐकलं. पण संजय राऊत म्हणतात की अजित पवार आणि शरद पवार हे दोघे एकत्र आधीपासूनच आहेत. मग फारच मोठा आनंद आहे आम्हाला. संजय राऊतांना जर पवार साहेबांनी सांगितलं असेल तर फार मोठा आनंद आम्हा सर्वांना होईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.